ज्यांच्या टू व्हीलर पुढे उभ्या आहेत रस्त्यामध्ये गाड्या काढून घ्या, गाड्यांचं नुकसान होईल। उजव्या बाजूला नदीच्या बाजूला जो रस्ता आहे कॉन्क्रीट त्याच्यावरती सगळ्या 2 चाकी गाड्या आहेत, गाड्या काढून घ्या अन्यथा गाड्यांचं नुकसान होईल। या ठिकाणी किरणदादा सोलाट तंटमुख्य अध्यक्ष गुंडवाडी आपल्या या ठिकाणी आपण फिटे साहेब आपण आपल्या कंदीला घेऊन यायचे, मुलींच्या कुस्त्या लावल्या जातात तिथे। सन्माननीय फिटे साहेब शेल पिंपळगाव आपल्या मुले या ठिकाणी घेऊन या, मला वाटतं ते आलेले आहे। या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं मंदिरासमोर जे देणगी कक्ष आहे त्या देणगी कक्षामध्ये यात्रा देणगी स्वीकारण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं ते ज्येष्ठ नागरिक सन्माननीय रामदास शेठ ढवळे, सन्माननीय दत्तात्रय मुंडेगुरुजी, सन्माननीय निवृत्ती शेठ बनकर, सन्माननीय भावनाथ रावळ यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना या सर्व मंडळींचा सत्कार व्यासपीठावर होते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आर्यन धनगर अहिल्यानगर 3000 रुपये इनामाची कुस्ती मुलांच्या हातामध्ये आहे। पलीकडच्या बाजूला एक चांगली कुस्ती लागली, कुस्ती करा। या आखाड्याचं लाईव्ह प्रक्षेपण YouTube चॅनलच्या माध्यमातून आदित्य केबल्स नेटवर्कच्या माध्यमातून मंगेश पाकडकर यांच्या सौजन्याने या ठिकाणी पाहायला मिळतंय, त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद। अँकर मंगेश पाकडकर या YouTube चॅनलला हे मैदान लाईव्ह दाखवलं जाते आणि केबलला सुद्धा लाईव्ह आहे। चला कुस्ती करा आणि इकडं कुस्ती मारली काळ्या लांगावल्या पैलवानांना। पुढच्या कुस्त्या 2-2, 3-3 चालू करून घ्या। चला 66 ते 70 किलो वजन गट अंतिम पुकार, अन्यथा हा गट बाद केला जाईल। 70-30 जो विजेता होईल त्याला 70% इनाम मिळेल आणि जो पराभूत होईल त्याला 30% रक्कम मिळेल, पहिला नोंद घ्या। या आखाड्याच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय गणपतराव फुलोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचंय आणि सन्मानाचा स्वीकार करायचा। ऐका ना कृष्णा लोखंडे नारायणगावचा बलाट आणि प्रत्येक रोकले भाळवणीचा गणेश जाधवचा बट्टा अशी कुस्ती 3000 रुपये इनामावरती लागली। लाल लांगावाला कृष्णा लोखंडेच्या पाठीमागे ज्या जनरेटरच्या केबल आहेत पैलवान आणि ग्रामस्थ मंडळी त्याच्यावरून ये जा करू नका, अन्यथा सर्व सिस्टीम बंद पडेल। येडगावचे माजी सरपंच सन्माननीय सतीश नेरकर, माजी उपसरपंच नेरकर आपलं या ठिकाणी आगमन झाले, आपलाही ठेका बांधून सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा।